नमस्कार मंडळी, मी कविता आणि खाद्यकला या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. फ्रेंड्स, गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. आज तिसरा दिवस आहे. दररोज आपण प्रयत्न करतो की वेळात वेळ काढून गणपती बाप्पांसाठी एक छान रेसिपी बनवावी, एक छान नैवेद्य दाखवावा. तो गोडाचं भरपूर आपण बनवत असतो. आता खाऊ घालूयात गणपती बाप्पांना चाट आयटम. तर या दिवसांमध्ये भरपूर असे बाजारामध्ये कॉर्न आलेले असतात, स्वीट कॉर्न्स. तर तसेच मीही आणलेले आहेत. मुलांना पण हे खूप आवडतं. ऑफकोर्स तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला देखील नक्की आवडेल. मी इथे स्वीट कॉर्न घेतलेले आहेत. त्यांना मिठामध्ये उकडवून घेतलेलं आहे. उकडल्यानंतर ती कणसं उभी धरायची आणि चाकूच्या साह्याने कापून घ्यायची. सोलत बसायची तुम्हाला अजिबात गरज नाही. पील केलेले आणलेत, मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, तसे आणलेत तरीही चालणार आहे. ते हे स्वीट कॉर्न मी या ठिकाणी बॉईल करून घेतलेले आहेत. मीठ टाकून थोडंसं बॉईल केलेलं आहे. तुम्ही बाकीचं साहित्य पाहू शकता. मी इथे चवीप्रमाणे लाल तिखट घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता चाट मसाला, कापलेला टोमॅटो, कापलेला कांदा आणि कापलेली काकडी. कोथिंबीर किंवा लिंबूही तुम्ही घालू शकता. मी थोडंसं स्किप केलेलं आहे कारण की मी फार आंबट नको आहे, त्यामुळे मी थोडंसं स्किप केलेलं आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की टाकू शकता. कॉर्न चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मेन इन्ग्रेडियंट लागणार आहे तो म्हणजे आहे कॉर्न. आपण घालूयात चवीप्रमाणे कांदा, काकडी, टोमॅटो, आवडीप्रमाणे चाट मसाला, चवीप्रमाणे लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ. सर्व साहित्य छान टाकून घेतलेलं आहे आपण. आता हे आपण मिक्स करून घेऊयात. छान मिक्स करायचं आहे. रंगीबिरंगी कलरफुल असा चाट बनून तयार होतो. मुलांना ही खूप आवडतो आणि टिफिन बॉक्ससाठी बेस्ट हेल्दी ऑप्शन आहे. डाएटवर असाल तर तुम्ही नक्की हे घेऊ शकता. खूप टेस्टी पण लागतं, टेम्पटिंग असतं आणि हेल्दीसुद्धा आहे. अशी रंगीबिरंगी आपली कॉर्न चाट बनून तयार झालेलं आहे. कॉर्न चाट म्हणा, कॉर्न भेळ म्हणा किंवा कॉर्न सॅलड म्हणा, काहीही तुम्ही म्हणू शकता. अगदी टेस्टी चवदार असं बनून तयार होतं. तर आजचा माझा गणपती बाप्पासाठीचा हा हेल्दी नैवेद्य मी तयार केलेला आहे. तुम्हाला हा कसा वाटला आहे मला नक्की सांगा. तुम्ही ही रेसिपी माझी एकदा नक्की फॉलो करा. ही खूप टेस्टी आहे. बनवून पहा, घरच्यांना खाऊ घाला आणि कॉम्प्लिमेंट्स मिळवा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.